ज्या जागा ज्यांच्या पक्षाच्या आहेत त्या जागा त्यांना द्यायच्या। या पहिल्या सूत्राप्रमाणे नाशिकची जागा कोणाची होती? सन्माननीय खासदार हेमंत गोडसे साहेब तिथे विद्यमान खासदार होते, त्यामुळं नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीनं नाशिकच्या जागेवरती हा आमचाच अधिकार होता। आता मध्यंतरीच्या काळामध्ये मान्य भुजबळ साहेब म्हणतात तसं वरिष्ठ पातळीवर केंद्र स्तरावरती जर समजा अशा काही चर्चा झाल्या असतील तर त्याची आम्हाला कुणाला कल्पना नाही, पण जेव्हा आम्ही सुरुवात केली जागा वाटपाला तेव्हा पहिली बेसलाईन ही होती ज्या पक्षाचे जे खासदार त्या पक्षाला ते तिकीट। त्यामुळं असं कुठेही माननीय शिंदे साहेबांवर आक्षेप घेण्याची आवश्यकता नाही किंवा शिंदे साहेबांनी विरोध केला असंही म्हणायची आवश्यकता नाही। आमची बेसलाईन होती की आमचे जे 13 खासदार आहेत त्या ठिकाणी आम्ही धनुष्यबाणावरती लढणार, त्यामुळे भुजबळ साहेबांवर अन्याय करण्याचा आमच्याकडनं तरी कुठं प्रश्न नाही। मराठा समाजाची मतं विरोधात जातील त्यामुळे त्यांना तिथे संधी मिळाली नाही अशा पद्धतीने ते म्हणतायत। ते म्हणत असतील आता त्यांनी कसं काय म्हणायचं त्याचा कसा संदर्भ जोडायचा। भुजबळ साहेब सिनियर नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि महाराष्ट्रातले सुद्धा, आता त्यांनी त्याचा कसा संदर्भ जोडला हा त्यांचा प्रश्न आहे। पण हे बघा, निवडणुकीमध्ये आपण जातीय समीकरण कधी अशी फारशी जातीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून कधी तिकीट वाटप करत नाही। त्या क्षेत्रामध्ये विद्यमान खासदार कोण आहेत किंवा विद्यमान आमदार कोण आहेत, कुणाचा प्रभाव आहे, लोकांची मागणी कुणाला आहे, त्या खासदारांनी केलेलं ते किंवा त्या आमदारांनी केलेलं काम कसं आहे, आणि सगळ्याच गोष्टी जर जातीचं समीकरण बघून जर करायचे झाला तर मग ते जातीयवादाला कुठेतरी खतपाणी घातल्यासारखं होईल। मी आमच्या पक्षाची भूमिका स्पष्टपणाने सांगतो की माननीय हेमंत गोडसे साहेब हे तिथं विद्यमान खासदार होते। मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या 13 खासदारांनी पहिल्यांदा भूमिका घेतली मूळ वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेबरोबर राहायची, त्याच्यामध्ये गोडसे साहेब होते आणि म्हणून त्यांच्यासाठी आमचा पक्ष म्हणून आम्ही आग्रही राहणं साहजिक आहे। आणि त्या आग्रहामुळेच विद्यमान जागा त्यांची असल्यामुळं विद्यमान खासदार ते तिथं असल्यामुळं मान्य हेमंत गोडसे साहेबांना महायुतीतनं शिवसेनेचं तिकीट देण्यात आलेलं होतं। पण तुम्हाला वाटतं ते नाराज आहेत कारण ज्या पद्धतीनं म्हणतायत आणि TV 9 ला त्यांनी इंटरव्ह्यू दिलाय त्यामधून आता बरीच चर्चा रंगू लागली आहे की नाराज आहेत का भुजबळ? मला तर नाही त्यांच्या चेहऱ्यावर काल नाराजी दिसली, कारण आपल्याच वाहिनीवरती जो मान्य भुजबळ साहेबांचा मला वाटतं कुमावत सरांनी घेतलेला इंटरव्ह्यू मी या ठिकाणी पाहिला, त्यात काय भुजबळ साहेब ते नेहमी जसं परखड बोलतात, स्पष्ट बोलतात, आडपडदा न ठेवता बोलतात तसं ते बोलले। त्यांनी एकच खंत व्यक्त केली, खंत म्हणण्यापेक्षा एकच त्यांचं म्हणणं मांडलं की मी इच्छुक होतो लोकसभेला परंतु मला त्यावेळी संधी मिळाली नाही त्यामुळे मी थांबलो। असं काय नाही की ते नाराज आहेत, असं काही त्यांच्या चेहऱ्यावरनं वाटलं नाही, त्यांच्या बोलीभाषेवरनं वाटलं नाही, त्यामुळे मला नाही वाटत भुजबळ साहेब नाराज असतील। नक्कीच उमेश कुमार सरांनी त्यांना नाराज आहेत का याबद्दल तर विचारलं, पण त्यांनी राज यांच्याबद्दल म्हटलं, म्हणजे मनसेचे जे अध्यक्ष आहेत राज ठाकरे त्यांच्याबद्दलही त्यांनी विधान केलंय की तुम्ही शिवसेना का सोडली, बाळासाहेबांशी तुमचं रक्ताचं नातं होतं असं सुद्धा ते म्हणतायत आणि यामागची कारणं काय ती सुद्धा सांगावी असं म्हणतायत। नाही बघा, आता माननीय राज ठाकरे साहेबांनी शिवसेना सोडली, मनसे हा स्वतंत्र पक्ष काढला, ह्याला खूप कालावधी लुटून गेलेला आहे। आता इतक्या पाठीमागच्या गोष्टी पुन्हा आता मग राजसाहेबांना विचारणं तुम्ही शिवसेना का सोडली। हे बघा, माननीय राजसाहेब ठाकरेंनी त्यावेळी सांगितलं होतं की वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आमचे दैवत आहेत, त्यामुळं त्यांनी कुठं वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या प्रश्न कुठे ते बाजूला गेले नाही, त्यांचे विचार धरूनच पक्षांतर्गत ज्या काही बाबी होत्या, जे काही थोडंसं राज ठाकरे साहेबांना डावललं जात होतं, राज ठाकरे साहेबांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं जात नव्हतं, जेवढं महत्व मान्य राज ठाकरे साहेबांना मिळायला पाहिजे होतं तेवढं मिळत नव्हतं, ह्या गोष्टी शिवसेनेत आम्ही सुद्धा होतो, आम्ही सुद्धा त्या शिवसेनेमध्ये असताना बघत होतो। त्यामुळे त्यावेळी राज ठाकरे साहेबांनी निर्णय घेतला। आता त्याची कारणं विचारणं त्यापेक्षा आता जर आपण बघितलं, काल लोकसभेच्या निवडणुका झाल्या, मान्य राज ठाकरे साहेबांनी काय सांगितलं, महायुतीमध्ये माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी मनसे हा लोकसभेला या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देईल। त्यांनी काय सांगितलं, राज ठाकरे साहेबांच्या ठाण्यातल्या सभेला मी होतो की वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार ही शिवसेना भारतीय जनता पक्षाची नैसर्गिक युतीच पुढे घेऊन जाऊ शकते, एवढं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे राज ठाकरे साहेबांचे विचार स्वतंत्र आहेत, ते थोडंसं आक्रमक विचाराचे आहेत आणि त्यांना त्यावेळी जे काय वाटलं, जे काय अनुभव आले त्यानुसार त्यांनी तो निर्णय घेतला होता आणि त्यांच्या पक्षानं किंवा त्यांच्या फॉलोअर्सनी, त्यांच्या समर्थकांनी त्यांचं नेतृत्व नेहमीच उचलून धरलेलं आहे। शंभूराजे